मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरता जालन्यात 10 जानेवारीला भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलाय। या मोर्चाला आष्टीचे आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजीराजे यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी। त्या प्रकरणात वाल्मिक कराडला सह आरोपी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा। या प्रकरणात वरदहस्त असणाऱ्या राजकीय नेत्यांची SIT मार्फत चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी 10 जानेवारीला जालना शहरात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलाय। सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाद्वारे आयोजित केलेला हा मोर्चा छत्रपती संभाजीराजे पुतळा स्मारक येथून उड्डाण पूल मार्गे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे। या मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। याबाबत आज एका पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी माहिती दिली आहे। पासून राज्यभरात ज्या घटनेने धुमाकूळ घातलेला आहे अशी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा जनआक्रोश मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। आताच आम्ही त्या ठिकाणी DYSP अनंत कुलकर्णी साहेब यांच्याशी मीटिंग करून आलो। त्या ठिकाणी जागेची पाहणी केली आणि मोर्चा कसा निघेल, कुठल्या मार्गाने निघेल याबाबत सविस्तर चर्चा करून या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या जिल्ह्यालाच नव्हे, आपल्या मराठवाड्यालाच नव्हे तर राज्याला आणि देशाला हादरवून टाकणारी घटना, अगदी बिहार सारख्या राज्याचं नाव आपण ऐकलं होतं की क्रूरतेचा कळस जर कुठं होतो तर UP आणि बिहारला होतो, परंतु त्याच्याही पुढे जाऊन इतकी निर्घृण हत्या संतोष देशमुख यांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाखोच्या संख्येने समाज 10 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे, कारण एका मुलीला न्याय देण्यासाठी, एका पीडित विधवा भगिनीला न्याय देण्यासाठी आणि एका छोट्या मुलाला न्याय देण्यासाठी समाजातील सर्व घटक या ठिकाणी 10 तारखेला रस्त्यावर उतरणार आहेत। आजचं हे नियोजन किंवा आयोजन पत्रकार परिषदेचं मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जरी झाला असेल तरी हा काही समाज म्हणून जनआक्रोश मोर्चा नाही, हा सर्व समाजाचा, सर्व जाती धर्माचा या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता या पत्रकार परिषदेमध्येच आमचे मित्र सुनील साळवे या ठिकाणी उपस्थित आहेत, अंकुश राजगिरे उपस्थित आहेत, या ठिकाणी अर्षद भाई उपस्थित आहेत, सुनीलजी रत्नबारके आहेत, लवजी सेनेचे पदाधिकारी आहेत। सर्व जाती धर्माचे लोक या घटनेने हळहळून गेलेले आहेत। त्यामुळे कुठल्या जातीच्या विरोधातला मोर्चा नाही, कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधातला मोर्चा नाही, तर अत्यंत वाईट अशी ह्या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांच्या विरोधात किंवा त्यांना चिरडून टाकण्यासाठी हा मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं असेल, व्हिडिओ फुटेज या ठिकाणी आले की त्या सरपंचाला 8-9 लोक सतत सारखं मारत होते। लोखंडी रॉड किंवा लोखंडी रॉड नाही, आपण ज्याला वायर म्हणतो, MSCBची जशी वायर असती अशा वायर घेऊन, काठ्या घेऊन त्याचे पाय तोडले, पूर्ण नळ्या पायाच्या फ्रॅक्चर झाल्या, हात फ्रॅक्चर झाले, पाठीवर एवढे ओळ आपल्याला दिसले, डोक्यात तितकेच घाव त्या ठिकाणी होते। म्हणजे अत्यंत क्रूर अशी हत्या या ठिकाणी 8-9 लोकांनी मिळून त्या ठिकाणी केली। आज सकाळीच पेपरमध्ये मी वाचलं की पोलिसांचा अहवाल आहे की हे सगळे आरोपी मारहाण करत असताना त्या मारहाणीचा आनंद उत्सव साजरा करत होते, असं आज पेपरला मी स्वतः 2-3 पेपरला वाचलं। म्हणजे किती त्यांना कुठलीही दयामाया किंवा कुठलाही या ठिकाणी त्या सरपंचावर, त्याच्या मुलीवर, त्याच्या कुटुंबावर कुठलीही दयामाया न दाखवता क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली।